प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू। मृतांमध्ये बेळगावातील 14 भाविकांचा समावेश। 500हून अधिक भाविक जखमी। पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक। पुण्यात जीबीएस आजाराचा पहिला बळी। जीबीएस आजारामुळे महिलेचा मृत्यू। पुण्यात आतापर्यंत 127 जणांना जीबीएसची बाधा। गेल्या 51 दिवसांपासून मला टार्गेट केलं जातंय, मी नैतिकदृष्ट्या दोषी असेन। दिल्लीमध्ये धनंजय मुंडे यांचं विधान। तर मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर राजीनामा देण्याचाही पुनरुच्चार। बीड प्रकरणी धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरती राजीनामा द्यावा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। तर पंकजा मुंडेंनी राजीनाम्याच्या मुद्द्यावरती बोलणं टाळलं। बीडच्या माजी पालकमंत्र्यांनी एकही काम न करता 73 कोटी 36 लाखांची बोगस बिलं उचलली। नाव न घेता सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर आरोप। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार। ठाण्यात ओनली कमळ। भाजप नेते गणेश नाईकांचं एकनाथ शिंदेंना आव्हान। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये नाईक घेणार जनता दरबार। तर ओनली कमळ की ओनली शिवसेना हे जनता ठरवेल, प्रताप सरनाईकांचं प्रत्युत्तर। बुरखा घालून परीक्षा केंद्रामध्ये विद्यार्थिनींना प्रवेश नको। मंत्री नितेश राणेंचं शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र। कॉपीचं प्रमाण वाढण्याची नितेश राणेंकडून भीती व्यक्त। मराठा आरक्षणाची सुनावणी नव्यानं होणार। मुख्य न्यायमूर्तींची नव्यानं सुनावणी घेण्यास तयारी। आरक्षण विरोधातील याचिकांवरती होणार सुनावणी। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आरोपींना जामीन मंजूर। तपासात लक्षणीय प्रगती न झाल्यामुळे आरोपी जामिनासाठी पात्र असल्याचा कोर्टाचा निर्वाळा। मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय। सैफवरील हल्ला प्रकरणात आरोपी मोहम्मद शरीफुलला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पोलीस कोठडीची मागणी फेटाळली।